राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटल्यानंतर धग हा सिनेमा म्हणजे नेमका कोणता, कधी आला, एकदम नॅशनल अवॉर्ड असं सगळं काही मनात आलं. फिल्म फेस्टिवलमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं. मग हा सिनेमा प्रेक्षकांपुढे कधी येणार, थिएटरला कधी लागणार, या सगळ्या प्रश्नांना आत्ता खऱ्या अर्थानं मुहूर्त मिळालाय उत्तराच्या रूपात. धग हा सिनेमा अत्यंत रॉ, अत्यंत क्रूड आहे आणि त्याच्या रॉ असण्यातच त्याचं सौंदर्य खुलून दिसतंय. राष्ट्रीय पुरस्काराची मोहर उमटली म्हणून हा सिनेमा उत्तम आहे असं सरधोपट विधान करण्यापेक्षा तो एक त्या गोष्टीचा स्वतः भाग आहे, या गृहीतकाचं ओझं घेण्यापेक्षा सिनेमा, त्यामध्ये मांडलेला विषय, त्याचा आशय आणि त्याची मांडणी हे सारं पाहता शिवाजी लोटन पाटील आणि नितीन दीक्षित या जोडगोळीचं कौतुक करावंच लागेल. पहिल्या फ्रेम पासून हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवतो. पळणारा मुलगा, त्याच्या पाठीमागून येणारी बाईक, त्याच्याकडे असणारा एक मेसेज आणि तो त्या गावाबाहेर खेळणाऱ्या मुलांच्या ग्रुपमध्ये येऊन सांगतो आणि त्यानंतर घडत जाणारा प्रत्येक सीन तुमच्या मनाचा वेध घेतो. आतापर्यंत आपण पाहिलेल्या सिनेमॅटिक संस्कारांना एक वेगळाच तडा द्यायला सुरुवात होते. रुळलेल्या ठरलेल्या समीकरणांना शह देत हा खेळ सुरू होतो. रोजमर्राच्या जगण्यातलं पोळणं, वास्तवाची असलेली धग आणि वंश परंपरा आणि त्यामध्ये गुरफटलेल्या मानवी नात्याचा वेध घेणारी अशी वेगळ्या जातकुळीतली ही फिल्म आहे. या सिनेमाची गोष्टच हृदयस्पर्शी आहे. त्याची मांडणी आणि त्याच्या छोट्या छोट्या सीन्स मधून त्याचे उलगडत जाणारे अलवार पदर, यामुळे हा सिनेमा अत्यंत वेगळा ठरतो. स्मशानात अंत्यविधीस सहाय्य करणाऱ्या आणि स्मशानाच्या सावरात राहणाऱ्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. शिरप्या म्हणजे उपेंद्र लिमये, त्याची पत्नी उषा जाधव आणि त्यांची 2 मुलं आणि शिरप्याची आई, असं हे एक पंचकोनी कुटुंब आहे. यांचं हातावर पोट आहे, कारण गावात कोणाचा तरी मृत्यू झाला तरच यांच्या घरची चूल जळणार अशी अवस्था आहे. घरात 18 विश्व दारिद्र्य आणि त्यावर मात करण्यासाठी स्मशानात उपेंद्र काम करतोय, पण त्या जोडीस मंग्या या त्याच्या मित्राकडे म्हणजेच नागेश भोसलेकडे त्याच्याकडे छोटंसं एक काम करतोय. त्याची पत्नी या आजाराने अंथरुणाला खेळलीय. ही तर झाली केवळ पात्र रचना, पण विषय आणि त्याच्यामधल्या असणाऱ्या अनवट वळणांमुळे ज्या पद्धतीने हा सिनेमा पकड घेतो, एकीकडे मन सुन्न करणारा आणि दुसरीकडे मनात कालवा कालव करणारा असा एकाच वेळी आपल्या मनात घडत राहील याची काळजी नितीन दीक्षित आणि शिवाजी लोटन पाटील या दोघांनी घेतली आहे. हे वारंवार आपल्याला जाणवत राहतं, कारण एकाच्या मृत्यूमुळे शोकाकुल होणं आणि त्यांच्या व्यत्यास वाटावा अशा पद्धतीची घटना दुसऱ्या कुटुंबात घडणं, कारण त्यांच्यासाठी हे उपजीविकेचं साधन आहे. या विरोधाभासात दिसलेलं जगणं, त्यांच्या वाट्याला आलेले हे सरणभोग कशा कशा प्रकारचे आहेत याची उकल ज्या पद्धतीने केली आहे, ते पाहताना आपल्याला एकाच घटनेचे परस्पर विरोधी परिणाम पाहायला मिळतात. त्यामधल्या भावनिक गुंत्याच्या धाग्याने दिग्दर्शकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. या स्मशानामध्ये सापडणारं जगण्याचं सूत्र शिवाजीने लीलया मांडलंय, कारण मध्यंतरापूर्वीचा सिनेमा आणि मध्यंतरानंतर यामध्ये असणारी सुसूत्रता आणि त्यामुळे त्या विषयाला देण्यात येणारी प्रत्येक कलाटणी, यामुळे प्रत्येक घटनेला असणाऱ्या अन्वयार्थातून खरं तर गोष्ट पुढे सरकण्यासाठी ज्या पद्धतीने पटकथा आकार घेते, त्यामुळे एक प्रवाहीपण आपसुकच सिनेमाला मिळत जातं. त्यामुळे त्याचं लो बजेट असणं व पार्श्वसंगीतामधला एक बटबटीतपणा हा काहीसा झाकला गेलाय हे मान्य करावं लागेल. शिवाजी लोटन पाटीलच्या लेखन आणि दिग्दर्शनामधला त्याचा वेगळेपणा जाणवत राहतो. त्याच्या वावटळ या अगोदरच्या सिनेमामध्ये तो ठाशीव स्वरूपात सांगण्याचा काही प्रयत्न करतोय हे जाणवत होतं, पण यामध्ये तर तो जाणीव संपन्न दिग्दर्शक असल्याचं सतत वारंवार जाणवत राहतं. या सगळ्यांमध्ये उपेंद्र लिमयेने साकारलेला शिरप्या खरंच लाजवाब आहे. त्याच्या देहबोली, त्याच्या वागण्यात, बोलण्यात जाणीवपूर्वक केलेला बदल आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याने शोधलेल्या बिटवीन द लाईन्स खूपच अप्रतिम आहेत. त्याच्या उठण्या बसण्यातली त्याची देहबोली अत्यंत महत्वाची वाटते. किंबहुना ज्या पद्धतीने तो मुलांशी मिसळतो वा दारूच्या नशेत असताना त्याच्या सायकल चालवण्यापासून प्रत्येक गोष्टीचं केलेलं वर्किंग हे खरंच सुंदर आहे. त्याच्या नजरेत दिसणारा विखार आणि दुसऱ्या क्षणाला येणारी अगतिकता तो इतक्या स्वाभाविकपणे दाखवतो की तो शिरप्या आपल्या मनात घर करून जातो. उषा जाधव या गुणी अभिनेत्रीच्या गुणांवर या सिनेमामुळे प्रकाशझोत पडलाय. तिने साकारलेली पत्नी, आई आणि सून या तिन्ही पातळ्यांवर तिच्या अव्यक्त होण्यामधली व्यक्तपणाची अभिव्यक्ती बरंच काही सांगून जाते. घराचं रहट गाडगं ओढण्यापासून अगदी मुलाच्या शिक्षणाची आस आणि आपल्या नरक यातनांमधून बाहेर काढण्यासाठीचा तिचा अव्यक्त झगडा हा आपल्याला पदोपदी दिसत राहतो. नवऱ्याचा मित्र घरी आल्यावर तिचं संकोचलेपण, या सगळ्या गोष्टी दाखवण्यात व तिच्या मनातला त्रागा हा अत्यंत वेगळ्या पातळीवरचा दाखवण्यात तिला यश मिळालं. यासोबतच हंसराज जगताप या बाल कलाकाराच्या ॲटिट्यूडचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.
क्या बात आहे. त्याने बाबा असं म्हणून जो फोडलेला टाहो आहे काळीज हेलावून टाकतो. रात्रीचं त्याचं वडिलांशी होणाऱ्या संवादामध्ये त्याचं असलेलं एक्सप्रेशन्स आणि त्यानंतर क्लायमॅक्सला त्याच्या भावनांचा असलेला उद्रेक दाखवण्यात त्याला सूर गवसलाय. अन टचकन हे सगळं पाहताना डोळ्यात पाणी येतं. नजरेतून असणारा भाव संवादातून म्हणजे त्याचा आशय पोहोचवण्यात माहीर असलेला कलाकार नागेश भोसलेने ज्या पद्धतीने मंगू भाऊजी साकारलाय तो खरंच तारीफे काबिल आहे. कारण प्रसंगी गावासोबत पंगा घेणारा मित्र नसताना त्या घराची काळजी घेणारा तरीही मनातल्या गोष्टी ओठावर न येऊ देता कृतीतून काहीतरी सांगू पाहणार. त्याने उपेंद्रच्या कुटुंबासाठी आणलेल्या कपड्यांची भेट ते देताना त्याचे असणारे एक्सप्रेशन्स पाहताना त्या म्हणजे कोणत्या गुणवत्तेचा तो कलाकार आहे हे आपल्याला पदोपदी जाणवत राहतं. पण एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यामधून जगण्यासाठीचा असलेला संघर्ष, रोजमर्राची लढाई, मनातली स्वप्न आणि आशेचा दिसणारा किरण, ये सांस लेना भी आदत है और जिये जाना भी आदत है असं म्हणण्याच्या पलीकडे नेताना, त्या वाक्यांचा उंबरठा ओलांडताना, आपल्या मनात काहूर माजवताना आपल्याला आयुष्याकडे बघण्याची, पाहण्याची, एक नव्याने जगण्याची उमेद देणारा हा धग असा सिनेमा आहे. ही शेकोटीची धग नाहीये, सरणाची धग आहे. त्यामुळे मनोरंजनाच्या सोकॉल शेक घेण्याच्या कल्पनांना शेक करणारा असा हा धग आहे. त्यामुळे त्याची दाहकता संवेदनशील मनांना जाणवली नाही तरच नवल. या सिनेमाला मी देतोय 4 स्टार्स.